देशासाठी अभिमानाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. गुजरातमधील वडोदरा येथे टाटा कंपनीच्या प्लांटमध्ये पहिल्यांदाच पूर्णपणे भारतात तयार करण्यात आलेले C-295 हे सैन्य विमान बनून तयार झाले आहे. विशेष म्हणजे हे विमान कोणत्याही सरकारी कारखान्यात नव्हे, तर खासगी कंपनीमध्ये तयार करण्यात आले असून भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी हा मोठा टप्पा मानला जात आहे. टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेडने हे विमान तयार केले असून सप्टेंबर 2026 ची डेडलाईन येण्यापूर्वीच हे विमान तयार करण्यात आले आहे. त्यामुळे टाटा कंपनीच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे. या C-295 विमानाची क्षमता देखील अत्यंत दमदार आहे. तब्बल 9,000 किलोपर्यंतचा पेलोड वाहून नेण्याची ताकद या विमानात आहे. तसेच एकावेळी 71 सैनिकांना घेऊन जाण्याची क्षमता असल्यामुळे भारतीय सैन्यासाठी हे विमान खूप महत्त्वाचे ठरणार आहे. युद्धजन्य परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, मदत कार्य किंवा मेडिकल इमर्जन्सी अशा अनेक प्रसंगी या विमानाचा वापर केला जाणार आहे. विशेष म्हणजे हे विमान छोट्या आणि कच्च्या रनवेवर सुद्धा सहज उतरू शकते. फक्त 670 मीटरमध्ये टेक ऑफ आणि 320 मीटरमध्ये लँडिंग करण्याची क्षमता असल्यामुळे दुर्गम भागातही हे विमान सहज काम करू शकते. गतीबाबत बोलायचे झाले तर हे विमान ताशी 482 किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकते आणि जवळपास 5,000 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. या विमानात भारतात विकसित करण्यात आलेला अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट बसवण्यात आला आहे. हा सूट भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांनी तयार केला आहे. हे विमान मल्टी रोल प्रकारचे असल्यामुळे सैनिक वाहतूक, पॅराशूट ऑपरेशन, रसद पुरवठा आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध अशा अनेक कामांसाठी त्याचा वापर होणार आहे. भारतीय वायुसेनेच्या जुन्या HS-748 विमानांची जागा आता हे आधुनिक C-295 विमान घेणार असून त्यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. भारतात पहिल्यांदाच एका खासगी कंपनीमध्ये संपूर्ण सैन्य विमान तयार झाल्यामुळे मेक इन इंडिया मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.